मनोज जरांगे यांना पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयातून सकाळी डिस्चार्ज देण्यात आला। डिस्चार्ज मिळताच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा फडणवीस आणि भुजबळांवर हल्लाबोल केला। सामान्य ओबीसी मराठा सर्व एकत्र आहेत असं म्हणत भुजबळांनी ओबीसींचं वाटोळं करू नये असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिलाय। तर मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचं फडणवीसांचं स्वप्न आहे, मात्र ते स्वप्न कधीच साकार होणार नाही असा हल्लाबोल जरांगेंनी केलाय। दरेकरांचं फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झालाय, त्यात फूट दाखवायची एवढी धडपड आहे त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूट दाखवायची, बाकी काय नाही। देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायची, बाकी काहीच नाही। आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच। आता हे कुठला काळ असू द्या, काळ कोणचाही असू द्या, प्रत्येकाकडे 4-2 सूर्य असतीलच, त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही। पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार, कधीच। मी आहे तोपर्यंत मराठ्यात फूट दिसणार नाही, मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओबीसी मिळणार असणार।